जय शिवराय। माझं नाव भाऊ घोडके। ह्या ठिकाणी पुण्याची संस्था श्री शिवदुर्ग संवर्धन पुणे ही संस्था 2008 पासून ह्या धर्मवीर गडावरती संवर्धनाचं काम करते आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मी गडपाल म्हणून ह्या ठिकाणी काम करतो। मी आणि दुसरा नंदकिशोर क्षीरसागर आम्ही दोघं ह्या ठिकाणी गडपाल म्हणून काम करतो। आम्ही जवळजवळ 12 वर्षे ह्या ठिकाणी झाले काम करतोय। तर संस्थेने आपल्याला ह्या ठिकाणी रस्ते बरेचसं काही ह्या ठिकाणी झाडे स्वच्छता पाईपलाईन आणि जवळजवळ 10-15 वर्ष झाले ही संस्था ह्या ठिकाणी काम करते। तर थोडक्यात ह्या किल्ल्याची माहिती आणि ह्या ठिकाणी संस्था कशामुळे काम करते तर ह्या किल्ल्याचं महत्त्व काय ती तुम्हाला थोडक्यात मी सांगतो। तर पूर्वी ह्या किल्ल्याचं नाव पांडेपेडगावचा भुईकोट किल्ला असं होतं। म्हणजे यादवांच्या काळातला हा किल्ला, यादवांच्या काळात ह्या किल्ल्याचं नाव पांडेपेडगावचा भुईकोट किल्ला असं होतं। आणि यादवांनंतर हा किल्ला निजामाकडे गेला। निजामाकडे गेल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा बाबाराजे भोसले यांच्याकडे हा किल्ला मोकाच होता। म्हणजे ते राहणारे वेरूळचे, ते वेरूळहून दौंडच्या खाली राजे देऊळगाव म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी ते स्थायिक झाले। त्या ठिकाणी त्यांचा वाडा बांधण्यात आला आणि ते हा किल्ला आणि ह्या किल्ल्याच्या आसपासची गावं त्यांच्याकडे वतनदारी म्हणून दिलेली होती। आणि त्याच्यानंतर मोगल आले। मोगलकडं हा किल्ला गेल्याच्या नंतर औरंगजेबाचा दूध भाव बहादूर खान जहान कोकलताश यांचं दूध भावाचं नातं आणि हे मोठे झाल्याच्या नंतर औरंगजेब हा एक राजा असतो, बादशाह असतो आणि मग बहादूर खानच्या ताब्यात हा किल्ला देतो। म्हणजे ह्या सरदाराच्या ताब्यात हा किल्ला देतो। आणि मग ह्या किल्ल्यामध्ये पूर्वी 52 पेटा होत्या। दक्षिण भागातील मोठी बाजारपेठ ह्या किल्ल्यामध्ये होती आणि ह्या किल्ल्यामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न होती। म्हणून ह्या किल्ल्याची बहादूर खाननी चांगल्या पद्धतीने ह्याची पुन्हा डागडुजी केली, स्वतःचं नाव दिलं बहादूरगड। पुन्हा आपण ह्या किल्ल्याचं नाव बदलण्यात आलं, धर्मवीरगड असं नाव ठेवण्यात आलं। धर्मवीरगड नाव ठेवण्याचं कारण म्हणजे छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांना कोकण संगमेश्वर ह्या ठिकाणी पकडून त्यांना बाकीच्या किल्ल्यांवरती न नेता ह्या किल्ल्यावरती आणण्याचं कारण म्हणजे हा किल्ला भुईकोट आहे। ह्या किल्ल्यावरती औरंगजेबाची मोठी ताकद आहे। ह्या ठिकाणी औरंगजेबाचे सैन्य जवळजवळ ह्या ठिकाणी 5 ते 6 लाख सैन्य औरंगजेबाची होती। किल्ल्याच्या समोरच्या बाजूला म्हणजे उत्तर दिशेला एक खंडोबाचा माळ म्हणून आहे आणि पश्चिम दिशेला पण एक स्थळ म्हणून त्या जागेचं नाव आहे। या 2 जागेवरती सैन्य राहण्याची जागा। पूर्वी हा किल्ला जो होता तर ह्या किल्ल्याचा जो क्षेत्रफळ 350 ते 400 एकर होत। ह्या किल्ल्याच्या बाहेर औरंगजेबाचे सैन्य राहण्याची जागा आणि आतमध्ये किल्ल्याच्या आतमध्ये गाव राहत होतं। म्हणजे ह्या 52 पेटा ही जी आहे ह्या ठिकाणी एक भव्य दिव्य एक नगरी होती। ह्या ठिकाणी गाव आणि बाहेरच्या बाजूला औरंगजेबाचे सैन्य राहत होते। तर मग पूर्वी 350 ते 400 एकर असा क्षेत्रफळ ह्या किल्ल्याचं होतं। नंतर आपण या किल्ल्याची तटबंदीच्या आतला जो परिसर आहे हे मोजून घेतला तर ह्यो 110 एकर भरतोय। तर आता आपण बाहेरचा परिसर जरी सोडून दिला तरी आतला परिसर 110 एकर भरतोय। आणि दक्षिण भागातील मोठी बाजारपेठ ह्या किल्ल्यामध्ये होती। 52 पेटावरती सोन्या चांदीचा व्यापार ह्या ठिकाणी होत होता। म्हणून ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उत्पन्न होती। म्हणून बहादूर खान यांनी ह्या किल्ल्याची डागडुजी केली आणि स्वतःचं नाव दिलं बहादूरगड। पण छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलशांना ह्या ठिकाणी आणल्याच्या नंतर पहिल्या प्रथम त्यांना खंडोबाच्या माळावरती नेलं। ज्या ठिकाणी औरंगजेबाची छावणी होती त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलशांना त्या ठिकाणी नेलं। तिथं साखळदंडात बांधून लाकडी रोंडात त्यांचं मुंडकं हात गुंतवून त्यांना ह्या किल्ल्यामध्ये आणायचं होतं। ह्या किल्ल्यामध्ये कशामुळे आणायचं तर ह्या ठिकाणी ह्या 52 पेटामधनं त्यांची एक अपमानित दिंड काढायची होती। म्हणून ह्या ठिकाणी त्यांना आणण्यात आलं। आणि म्हणजे ह्या ठिकाणी औरंगजेबाचा किल्ला होता। ह्या ठिकाणी आपण जी ह्या ठिकाणी उभा आहे ह्या ठिकाणी औरंगजेबाचं राजदरबाराची जागा। त्याच्यानंतर आपल्याला समोर ह्या ठिकाणी
ह्यो जी वट्टा दिसतोय तर ह्या ठिकाणी औरंगजेब बसण्याची जागा म्हणजे सिंहासनाचा वट्टा, त्या ठिकाणी औरंगजेब बसण्याची ती जागा आणि समोर आपल्याला या ठिकाणी झेंडा आणि जो स्तंभ दिसतोय तर त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलशनला त्या ठिकाणी आणून बांधण्यात आलं ती जागा। तर मग छत्रपती संभाजीराजांना ह्या ठिकाणी आणण्यापूर्वी त्यांना येतानाच मेन प्रवेशद्वारे त्या ठिकाणी एक आपल्या स्वराज्यातला एक मावळा त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांना एक छोटासा प्रयत्न वाचवण्याचा त्या ठिकाणी करीत असतो, त्याचं नाव रायाप्पा असतो। तर रायाप्पा हा छत्रपती संभाजी महाराजांचा लहानपणाचा मित्र आणि त्यांचा अंगरक्षक सुद्धा असतो। आणि मग छत्रपती संभाजीराजांना कोकण संगमेश्वर ह्या ठिकाणी पकडून त्यांना ह्या किल्ल्यावरती आणलं ही त्यांना समजल्याच्या नंतर त्या सैन्यामध्ये पाणी वाटपाचं काम करीत करीत ते हितपर्यंत येतात आणि मेन इशित आल्याच्या नंतर त्या ठिकाणी महत्वाचे सरदार मंडळी आतमध्ये घेतल्या जात होते, कारण का तर आतमध्ये जास्त गर्दी व्हावा नाही ह्याच्यासाठी महत्वाचे सरदार मंडळी आतमध्ये घेतल्या जात होते। म्हणून त्या ठिकाणी रायाप्पाला असं वाटलं की आपल्याला पण आतमध्ये जाऊन दिलं नाही तर आपल्या राजाला आपण कसं वाचवणार। त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांना आणलं होतं त्यावेळेस त्यांची अवस्था म्हणजे त्यांना अशा रखरखत्या उन्हात आणि त्यांना साखळदंडात बांधून असं फरफडीत ओढत आणलेलं त्या ठिकाणी त्यांना ती निदर्शनात आल्याच्या नंतर त्यांना ते अतिशय वाईट वाटलं आणि त्यांना ह्या गोष्टी सहन झाल्या नाही आणि मग त्यांच्या सरदाराची तलवार त्यांनी कमरेची हिसकून औरंगजेबाच्या काही सैन्य होते त्या ठिकाणी त्यांच्या कमरेची तलवार हिसकून त्या ठिकाणी मोगले सैनिक मारण्याचा त्या ठिकाणी रायाप्पा प्रयत्न करतो, पण त्या ठिकाणी औरंगजेबाचे सैन्य 5 लाख असतात तर त्या ठिकाणी रायाप्पाचा त्या ठिकाणी निभाव लागत नाही। त्या ठिकाणी समदे त्यांच्या अंगावरती तुटून पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी रायाप्पाचे त्या ठिकाणी तुकडे तुकडे करण्यात येतात आणि हा तो जो प्रसंग आहे तो अतिशय एकदम जवळच झालेला होता। छत्रपती संभाजीराजांच्या अंगावरती ते रक्ताच्या चिळकांड्या सुद्धा उडतात आणि मग छत्रपती संभाजीराजांना ही गोष्ट म्हणजे वाईट वाटते। आपला अंगरक्षक स्वराज्यातला एक धष्टपुष्ट मावळा आणि ह्या ठिकाणी त्याचे तुकडे तुकडे केल्या जातात, त्याच्यामुळं त्यांना दुःख वाटतं, त्यांच्या डोळ्याला ते अश्रू येतात आणि मग त्यांना तसंच पुढे वडीत आणतात आणि मग ह्या किल्ल्यामध्ये 52 पेटा असतात, ह्या 52 पेटामध्ये त्यांची एक अपमानित दिंड काढण्यात येते। अपमानित दिंड म्हणजे एक मरकुडा उंट, इदुशकाची कपडे, इदुशकाची टोपी आणि त्यांना ह्या 52 पेटामध्ये ढोल ताशे नगारे वाजवून त्यांची दिंड काढण्यात येते। दिंड का काढायची तर आमच्या नादाला लागल्याच्या नंतर आम्ही काय अवस्था करतोय ही जगाला एक संदेश दाखवण्यासाठी या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांची दिंड काढण्यात येते। दिंड काढून झाल्याच्या नंतर ह्या प्रवेशद्वारातनं त्यांना ह्या ठिकाणी आणून उभा केल्या जातं। ह्या ठिकाणी आपल्याला झेंडा दिसतोय, त्या ठिकाणी शौर्यस्तंभ आहे, त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलशनला ह्या ठिकाणी आणून उभा केलेलं असतं। ज्यावेळेस त्यांची दिंड काढीत असतात त्यावेळेस त्यांना दगड मारण्याचं काम, तलवारीचा टोक, भाल्याचा टोक असं करीत असताना त्यांच्या शरीराचं रक्त समद निघलेलं असतं, रक्ताने अंग समद त्यांचं माखलेलं असतं आणि अशा अवस्थेत त्यांना मग ह्या राजदरबारामध्ये आणून उभा केलं जातं। आणि मग त्याच्यानंतर आपल्याला समोर ह्या ठिकाणी वट्टा दिसतोय, त्या वट्ट्यावरती औरंगजेब बसलेला असतोय। औरंगजेब ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजांना पकडण्यात येतं त्याच्या अगोदर अकलूजच्या किल्ल्यावरती त्याची छावणी असते आणि मग त्याला कळवतात की ह्या ठिकाणी संभाजीराजांना पकडून आणले आणि मग तो ह्या ठिकाणी येऊन ह्या सिंहासनाच्या वट्ट्यावरती बसतो आणि मग छत्रपती संभाजीराजा आणि कवी कलशनला पाहिल्याच्या नंतर मग तो खुश होतो आणि मग सिंहासन उतरून पश्चिमेकडे तोंड करून अल्लाचे आभार मानतो, गुडघे टेकून एक नमाज पाडतो, अल्लाचे आभार मानतो की आज मी खुश झालोय। संभाजीराजे पकडलेले दिसल्याच्या नंतर तो अल्लाचे आभार मानतो, खुश होतो आणि पुन्हा सिंहासनाच्या वट्ट्यावर जातो। तर ही खुश व्हायचं कारण काय तर छत्रपती संभाजीराजांनी त्यांना चळूसका पळूसं केलं
रामशेष किल्ला जो आहे औरंगाबादच्या तिकडं, तर तो किल्ला छत्रपती संभाजीराजांनी 6.5 वर्ष त्यांना जिंकून दिला नाही. आणि मग औरंगजेबाची एवढी ताकद, औरंगजेबाला असं वाटतं की एवढं माझी ताकद असताना मी हारतोय. मग त्यांनी काय केलेलं असतं, त्यांनी एक पण ठेवलेला असतो की जोपर्यंत छत्रपती संभाजीराजे मला सापडत नाही तोपर्यंत मी राजेशाहीचा काय टोप आहे तो मी घालणार नाही, अशी त्यांनी एक शपथ घेतली होती. आणि मग छत्रपती संभाजीराजे समोर दिसल्याच्या नंतर तो अतिशय खुश होतो आणि ह्या ठिकाणी अल्लाहचे आभार मानतो, नमाज पाडतो. आणि मग ही दृश्य छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश पाहत असतात. एवढा मोठा बादशाह असून आपल्यासमोर गुडघे टेकून नतमस्तक होतोय, त्याच्या राजदरबारामध्ये आपण आलोय आणि एवढा मोठा बादशाह आपल्यासमोर गुडघे टेकून नतमस्तक होतोय. आणि कवी कलश असतात ते पण छत्रपती संभाजीराजांचे मित्र असतात लहानपणीचे आणि ते त्यांच्या संगती असतात. आणि कवी कलश हे एक शुग्र कवी असतात. आणि मग संभाजीराजांना असं वाटतं की ह्या प्रसंगावरती एखादं काव्य कविराजे आम्हाला तुम्ही म्हणून दाखवलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे कवी कलशांना म्हणतात की कविराजे आम्हाला ह्या प्रसंगावरती एखादं काव्य म्हणून दाखवा. कवी कलश हे एक शुग्र कवी असतात. क्षण बघून ती क्षणात कविता किंवा काही रचून ती लगेच महाराजांना म्हणून दाखवत असतात. आणि मग ह्या ठिकाणी कवी कलशांनी कविता छत्रपती संभाजीराजांना म्हणून दाखवलेली आहे. ती तुम्हाला मी म्हणून दाखवतो. संस्कृतमध्ये ती कविता आहे, मराठीमध्ये पण त्याचा अर्थ आपल्याला समजावं म्हणून त्यांनी लिहिलेला आहे. यावण रावण की सभा शंभो बंधो बजरंग, लहू लसत सिंधूर सम खूब खेलो रणरंग, जो लबी छबी देखत ही खद्दत हो बजरंग, तव तेज निहार के तकत त्याजो औरंग, तकत त्याजो औरंग. मराठीमध्ये त्याचा अर्थ असा होतो, रावण रूपी औरंग्याच्या सभेमध्ये शंभूराजांना बांधून आणले. घनघोर युद्धामध्ये प्रचंड रणकंधन केल्यानंतर रक्ताने माखलेले शंभूराजाचे सर्वांग शेंदूर लावलेल्या हनुमानाप्रमाणे शोभून दिसते. अरे ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजवा निश्चित होतो, त्याचप्रमाणे तुमचं तेज पाहून राजे निश्चित झालेला औरंग्या आपलं सिंहासन त्यागून तुमच्या समोर गुडघे टेकून नतमस्तक झाला. अशा पद्धतीची ती कविता असते. आणि त्या कवितेचा अर्थ ज्यावेळेस औरंगजेबाचे लेखक छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलशापाशी असतात आणि मग औरंगजेबाला ती व्यवस्थित इतक्या अंतरावरती ऐकायला गेले का नाही म्हणून त्यांचे लेखक खापी खान, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, साके मुस्ताक असे त्यांचे नावं असतात. मग औरंगजेबाच्या कानात जाऊन सांगतात की अशा पद्धतीची कवी कलशाने कविता म्हणलेली आहे. आणि त्या कवितेचा अर्थ ज्यावेळेस औरंगजेबाला समजतो त्यावेळेस औरंगजेब मात्र भयानक म्हणजे संतापतो, त्याला राग येतो. राग आल्याच्या नंतर ह्या ठिकाणी कवी कलशाची जीभ पहिल्या प्रथम छाटण्याची आदेश देतो की उसकी जीभ काट दो. पहिल्या प्रथम कवी कलशांची जीभ छाटण्याची आज्ञा ह्या ठिकाणी औरंगजेब देतो आणि पहिल्या प्रथम कवी कलशाची जीभ छाटून ह्याच राजदरबारामध्ये फेकून देण्यात येते. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजांना अनेक प्रश्न विचारले जातात, पण प्रामुख्याने ह्या ठिकाणी 3 प्रश्न विचारलेले आपल्याला माहिती आहे. 3 प्रश्न कोणते, तर आमच्यातलं कोण फितूर आहे त्याची आम्हाला माहिती द्या. दुसरा प्रश्न, कोणत्या किल्ल्यावरती खजाना आहे, तिजोरीच्या चाव्या कुणाकडे, त्याची आम्हाला माहिती द्या. आणि तिसरा प्रश्न, तुम्ही आमचा धर्म स्वीकारित असाल तर तुम्हाला आम्ही माफ करू. असे ह्या ठिकाणी प्रामुख्याने 3 प्रश्न छत्रपती संभाजीराजांना विचारण्यात आले. पण ह्या 3 प्रश्नाचं उत्तर आपल्या राजाने दिलं नाही, त्यांच्यासमोर झुकले नाही. राजा ताठ मानेने ह्या ठिकाणी उभा राहिला. या 3 प्रश्नाला राजाने लाथ मारली आणि मग छत्रपती संभाजीराजांनी ह्या 3 प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्याच्यामुळं औरंगजेबाला राग येतो आणि मग छत्रपती संभाजीराजांना काही दिवस या ठिकाणी ठेवण्यात येतं. म्हणजे 26, 27 किंवा 40 दिवस या ठिकाणी त्यांना ठेवण्यात येतं. आणि 40 दिवस ठेवल्याच्या नंतर एक दिवस त्यांच्या शरीराचे एक अवयव काढण्याचं ह्या ठिकाणी काम ते चालू असतं. आणि मग त्यांच्या शरीराचे अवयव ह्याच किल्ल्यामध्ये, ह्याच राजदरबाराच्या परिसरामध्ये ते अवयव काढण्याचं काम ह्या ठिकाणी औरंगजेबाने केलं.
तर ह्या ठिकाणी त्यांच्या अंगाची कातडी काढणे, त्यांचे नख पकडीने उपसून काढणे, बोट छाटणे, अंगाची कातडी काढणे आणि मग एवढं करून सुद्धा राहिले नाही तर त्यांच्या डोळ्यामध्ये गरम सळया करून त्यांचे डोळे सुद्धा ह्या ठिकाणी काढण्यात आले. त्यांच्या कानामध्ये गरम शिसं ओतून त्यांच्या कानामध्ये ओतलं. तर अशा पद्धतीचं त्यांचं ह्या ठिकाणी क्रूर त्यांना ह्या ठिकाणी शिक्षा भोगण्यात आली. म्हणून या गडाचं पूर्वीचं नाव होतं बहादूरगड. पुन्हा आपण ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे त्यांच्या पुढं झुकले नाहीत. धर्मासाठी ते त्यांच्या पुढं भीक नाही मागितली, म्हणून आपण ह्या किल्ल्याचं नाव धर्मवीर गड असं ठेवण्यात आलं. आणि मग इथून छत्रपती संभाजीराजांना वडोतुळापूर ह्या ठिकाणी नेऊन त्यांचा त्या ठिकाणी शेवट करण्यात येतो. आणि तिथं सुद्धा एवढं करून राहत नाही, त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून कोल्या कुत्र्यांना खाण्यासाठी असं त्या नदीच्या परिसरामध्ये ते फेकून देण्यात येतं. पण तिथं सुद्धा आपल्या स्वराज्यातले काही मावळे किंवा आपले छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे आणि मग त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे ते काही तुकडे समजे गोळा करून त्या ठिकाणी त्यांना त्यांचे अंतिमविधी त्या ठिकाणी करण्यात आला. आणि एवढं पण नाही की त्या ठिकाणी जर ह्या तुकड्यांना कोणी हात लावीन आणि त्यांना कोणी अग्निडाग देण्याचा जर प्रयत्न कोण करीत असेल तर त्यांचे सुद्धा अशाच पद्धतीने हाल किंवा असे तुकडे करण्यात येते. तरी पण आपले काही स्वराज्यातले मावळे डगमगले नाही. त्या ठिकाणी बालेदारपणाने छत्रपती संभाजीराजांना अग्निडाग देऊन त्या ठिकाणी शेवट केला. एवढं बोलतो, थांबतो. जय शिवराय.